छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारानं आयत्या वेळी माघार घेतली, पण ठाकरेंच्या नेत्यांना त्याची आधीच कुणकुण लागली होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीनं अपक्षाला पाठिंबा देऊन त्यांना रिंगणात कायम ठेवलंय। संभाजीनगरमध्ये आयत्या वेळी माघार आणि पाठिंब्याचा कसा खेळ सुरू झाला आणि कशा पद्धतीनं दिवसभर तिथलं राजकीय वातावरण तापलं, बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। संभाजीनगरात ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार, अपक्षानं दिला महाविकास आघाडीला आधार। गणेश लोखंडेंच्या गळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। संभाजीनगर मतदारसंघात शिवसेनेनं देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी दिली होती, पण माघारीच्या शेवटच्या क्षणी देवयानी डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। निवडणूक जमण्यासारखी वाटत नव्हती म्हणून माघार घेतल्याचा दावा देवयानी यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केलाय। पण या माघारी मागेही काहीतरी घडल्याची चर्चा आहे। डोणगावकर यांना नोटीस आल्याने त्यांनी माघार घेतल्याचं सांगण्यात येतंय। त्यांनी तशी कबुलीही दिली। दोन फॉर्मपैकी निवडणुकीची शक्यता, आता एकंदरीत सगळी निवडणूक जर आपण पाहिली तर ही खर्चिक निवडणूक होती आणि त्याच्यातनं काही निघत असेल निकाल तरच ती निवडणूक लढण्यात अर्थ होता। ज्या दिवशी माझी उमेदवारी फायनल झाली किंवा जाहीर केली पक्षाने, त्याच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लागल्यात आणि तिथं मी आणि माझी पत्नी दोघंही संचालक आहेत। मी सहकारात काम करणारा कार्यकर्ता आहे, म्हणून जे माझे म्हणजे पक्के माझे जिथं मी काम करतो सहकार्यात, जिथं मी ऑलरेडी संचालक म्हणून काम करतो, ती निवडणूक माझ्या दृष्टीने महत्त्वाची। ह्या निवडणुकीचा निकाल तसाही आता ह्या काल परवाच्या 2-3 दिवसाच्या याच्यावरून लक्षात आलं होतं की हे काही जमण्यासारखं नाही। तर मी या जिल्ह्यात किंवा एकंदरीतच भारतीय जनता पार्टीला कोणाला जिवंत ठेवायचंच नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। मलाही दमबाजी करण्याचा प्रयत्न केला, मलाही नोटीस पाठवली आहे। त्यांच्या नोटीसीला मी काही भीक घालत नाही, मी त्याची उत्तर देईल। मी काही चुकीचं केलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याचं काही नाही। संभाजीनगरमधील ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंना याची कुणकुण लागली होती, त्यामुळेच त्यांनी अपक्ष उमेदवार असलेल्या गणेश लोखंडे यांच्याशी संपर्क साधला होता। त्यामुळं जसं डोणगावकरांनी माघार घेतली तसं शिवसेना युबीटी आणि महाविकास आघाडीनं गणेश लोखंडे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील असं जाहीर केलं। नाही, अधिकृत नाही, आम्ही ऑलरेडी सप्लिमेंटरी उमेदवार भरला होता। आम्हाला थोडं या बाबतीत थोडी शंका होतीच, म्हणून ऑलरेडी आम्ही महानगरपालिकेचे गटनेते गणेश लोखंडे यांचा सुद्धा AB फॉर्ममध्ये सबस्टिट्यूट उमेदवार म्हणून उल्लेख केला होता। आता आमचे उमेदवार गणेश लोखंडे संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था उमेदवार निवडणुकीसाठी असतील। न मागता पाठिंबा मिळाल्यानं गणेश लोखंडे यांचा आत्मविश्वास दुणावलाय। आपणही ही निवडणूक नेत्यानं लढणार असा निर्धार त्यांनी केला। आता त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली, पण मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, उद्धव साहेबाचा। मी साहेबाचा आदेश आला आणि नेत्यांचा आदेश आला तर मी 100% लढणार आणि जिंकणार। निवडणुकीतल्या माघारी मागे अनेक गणित असतात। गेल्या काही वर्षांपासून उमेदवारी दिलेले उमेदवार माघार तर घेणार नाही ना, याकडे राजकीय पक्षांना विशेष लक्ष द्यावं लागतं। संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या नेत्यांनी हीच खबरदारी घेतल्यानं महाविकास आघाडीला हक्काचा उमेदवार मिळालाय। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।